रशियातील स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल अकॅडमीमध्ये रविवारी पहाटे लागलेल्या आगीत पुण्याची करिश्मा भोसले हिचा गुदमरून मृत्यू झाला. स्मोलेन्स्क अकॅडमीत सुमारे 2000 विद्यार्थी शिकत असून त्याच ठिकाणी या विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 7:30 वाजता अकॅडमीच्या वसतिगृहात आग लागली. या आगीमध्ये करिश्मा भोसले राहणार म्हाडा कॉलनी, लक्ष्मीनगर, पुणे ही आणि तिची मैत्रीण खोलीत झोपल्या होत्या. मात्र काही वेळातच सर्वत्र आग पसरल्याने त्यांना खोलीतून बाहेर निघता आले नाही. हो, करिश्मा फार हुशार होती. तिची 5वीपासूनच इच्छा होती की ती न्यूरोसर्जन व्हायचं होतं तिला. पण 12वीला तिला CETला कमी मार्क पडले म्हणून आम्हाला परदेशात तिला ॲडमिशन घ्यावं लागलं. कारण इथं भारतातल्या शिक्षणामध्ये डोनेशन फार आहे. 50 लाख 90 लाख रुपये मागत होतं. आम्ही बँक ऑफ महाराष्ट्रामधून 18 लाखाचं कर्ज करून आम्ही तिला तिथं रशियाला शिकण्यासाठी पाठवले होते. आणि आम्हाला रविवारी दुपारी 2:45 वाजता त्यांच्या डीननी फोन केला आणि ह्या 2 मुली गेल्या आहेत एवढंच सांगितलं. आम्ही विचारलं हे कशामुळे लागली, काय झाली, तिचं इन्व्हेस्टिगेशन काय झालं, त्यांना ट्रीटमेंट मिळाली नाही मिळाली. पण ते म्हणाले आम्ही नंतर फोन करतो. आणि त्याच्यानंतर त्यांचा फोन स्विच ऑफ लागत होता. त्यांनी नंतर कॉल केला नाही. रशियन गव्हर्नमेंट किंवा रशियन एम्बॅसी किंवा रशियन अथॉरिटीज किंवा रशियन कॉलेज स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल अकॅडमीचे जे कॉलेजचे जे स्टाफ आहे त्यांच्याकडून काही मदत मिळाली नाही, ना त्यांचा कॉल आला काय. आम्ही जेव्हा फोन लावायचा प्रयत्न केला ते म्हणतात की आम्हाला रशियन लँग्वेज येते, आम्हाला दुसरी कुठलीही भाषा येत नाही. आणि डॉक्टर आलोकरान जे इंडियन स्टुडंट्सचं बघत होते त्यांचा फोन तर स्विच ऑफ लागत होता. मग अशा वेळी आम्ही कुणाला कॉन्टॅक्ट करायचा. रविवार असल्यामुळे आम्ही एम्बेसीला मेल केले. नंतर इंडियन एम्बेसीकडून आम्हाला रविवारी संध्याकाळपासून रिस्पॉन्स मिळाला. तिथले जे कॉल साहेब आहेत ते म्हणाले मी सोमवारी तिकडं मी माझी माणसं पाठवत आहे. 3 माणसं त्यांची पाठवली त्यांनी मॉस्कोला. पण तिथं बर्फ पडत असल्यामुळे ते उशिरा पोहोचले. पण ते आपल्या इंडियन एम्बॅसीच्या लोकांनासुद्धा घटनास्थळी कॉलेज प्रशासनाने जाऊन नाही दिलं. आणि कॉलेज प्रशासन म्हणते तुम्ही काय इकडे येऊ नका. पण इंडियन एम्बॅसीची जी लोकं गेली ते म्हणतात हे अजिबात कॉपरेट करत नाही आहे, तुम्ही इथे येऊन ॲजिटेट करा. कसं जाणार आम्ही तिथे एवढं लांब. आम्ही मध्यमवर्गीय लोक, आमच्याकडे काय साधन आहे तिकडं जाईन ॲजिटेट करायचं. काय ॲजिटेट करणार. तुमच्या माध्यमाद्वारे तुम्ही इंडियन गव्हर्नमेंटला प्रेशराईज करायला सांगा की नक्की काय घडलं आमच्या मुलांच्या, ते खरं आम्हाला कळलं पाहिजे ना. आणि एवढी मोठी युनिव्हर्सिटी आहे आणि साधे सेफ्टी मेजर्स नाही का, साधा स्मोक अलाराम नव्हता का की त्यांचं प्राण वाचलं असताना. हेड काउंट घेतल्यावर कळलं की ते 2 मुली आलेल्या नाही आहेत आणि मग यांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. तोपर्यंत गुदमरून त्यांचा मृत्यू झाला होता. फायर ही आग ही त्यांच्या शेजारच्या रूममध्ये लागलेली आहे. आणि हे त्यावेळेला गाढ झोपत होते. 3 वाजेपर्यंत माझी मुलगी आणि तिची मैत्रीण अभ्यास करत होती. हो, मागच्या जूनमध्ये ती येणार नव्हती, पण त्यांच्या हॉस्टेलमध्ये पेस्ट कंट्रोल चालू होतं म्हणून ती काही दिवसाकरता आली होती. आणि ह्या 14 जूनला माझा 50वा वाढदिवस असल्या कारणाने ती मला 11 जूनला येऊन सरप्राईज देणार होती. मला म्हणजे त्यांना विनंती आहे बाबा, बाहेर आपण परदेशात ही जी मुलं पाठवतो ते कुणाच्या भरोशावर त्यांचे जे म्हणजे ॲट्रॅक्टिव्ह ब्राउचरकडे लक्ष देऊ नका. खरंच फिजिकली तुम्ही चौकशी करा की तिथे ह्या सगळ्या सेफ्टी मेजर्स आहेत का, तरच त्यांना तिकडं पाठवा.